नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाश चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण बऱ्याच काळानंतर एक व्हिडिओ घेत आहोत. तर ही व्हिडिओ आहे कालसर्पयोगावर. तर मित्रांनो, कालसर्पयोग हा कसा होतो हे आपण पाहू शकतो. या कुंडलीमध्ये ही कुंडली सध्याची कुंडली आहे. सध्याचे गोचरी ग्रहाप्रमाणे ही कुंडली आहे आणि या कुंडलीमध्ये आपण पाहू शकता इथे कालसर्पयोग होत आहे. प्लुटो हा ग्रह सर्वात लांब आहे, त्यामुळे आपण त्याला गृहीत धरत नाही आहेत, तो बाहेर आहे. परंतु बाकीचे सर्व ग्रह राहू आणखी केतू या दोघांमध्ये आहेत, दोघांच्या कैचीमध्ये आहेत. त्यामुळे कालसर्पयोग तयार झालेला आहे. म्हणजे या कालावधीमध्ये ज्या बालकांचा जन्म होईल त्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्पयोग हा दोष असेल. सध्या जो कालसर्पयोग आहे तो चंद्र जोपर्यंत सिंह राशीमध्ये आहे तोपर्यंत राहील. त्याच्यानंतर तो निघून जाईल. आणखी त्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी पुन्हा हा कालसर्पयोग तयार होईल. तर हा कालसर्पयोग येणाऱ्या 2 महिन्यामध्ये पुन्हा 15-15 दिवसांनी येत राहील. आणखी जोपर्यंत मंगळ हा कन्या राशीत जात नाही तोपर्यंत हा योग रिपीट होत राहील. आणि हा कालसर्पयोग हा अनिष्ट असणार आहे, कारण यातील ग्रह हे जास्त करून चतुर राशीला आहेत. शनी मीन राशीला आहे चतुर राशीला. त्यानंतर शुक्र हा मेष राशीला आहे, तो देखील चतुर राशीला आहे. रवी वृषभला हा देखील चतुर राशीला. हर्षल देखील चतुर राशीला आहे. बुध मित्र राशीला आहे. गुरु मिथुन राशीला मतलब चतुर राशी. त्यानंतर मंगळ हा कर्क राशीमध्ये मित्र राशीमध्ये आहे, परंतु तो नीच राशीमध्ये आहे. चंद्र हा सिंह हा मित्र राशीला आहे. अशा प्रकारे बरेचसे ग्रह हे चतुर राशीला आहेत. त्यामुळे या कालावधीत जन्मणाऱ्या बालकांना ही कुंडली खूपच अनिष्ट असणार आहे. त्याचबरोबर शुक्र हा उच्च राशीवरून खाली आलेला आहे, आणखी मेष राशीला आहे. त्यामुळे ज्या लोकांची विवाहाची बोलणी जोरदार चालू होती, चांगल्या प्रकारे प्रगती होती, त्यामध्ये अडथळे येणार आहेत होता. आणखी विवाह मोडण्याची शक्यता आहे, कारण शुक्र हा मेष राशीला गेलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे कालयोग हा क्वचित होत असतो, सारखा होत नसतो. कारण सर्व ग्रह हे एका बाजूला येणे शक्य नसते प्रत्येक वेळी. कारण एक ग्रह जर बाहेर गेला तर जवळजवळ 6-7 महिने 8 महिने कालसर्पयोगाच्या गर्तेत येत नाही, बाहेर राहतो. आणि जर तो आला आतमध्ये तर दुसरा कोणता तरी ग्रह बाहेर जात असतो. त्यामध्ये मंगळ, शनी, गुरु हे ग्रह खूप हळू चालणारे आहेत, आणखी त्यामुळे ते एका बाजूला गेले की दुसऱ्या बाजूला यायला खूप वेळ लागतो. लवकर येणारे ग्रह शुक्र, बुध आणखी रवी हे फास्ट मुवमेंट करतात, त्यामुळे ते इकडे तिकडे होण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर हर्षल, नेपच्यून हे ग्रह वर्षानुवर्षे एकाच राशीत राहतात, आणखी त्यामुळे ते कालसर्प योगामध्ये येण्याची शक्यता कमी असते. तर ही दुर्मिळ घटना असते आणि त्याप्रमाणे हा कालसर्पयोग तयार झालेला आहे. आणि जर अशा प्रकारचा योग आपल्या कुंडलीत होत असेल किंवा या कालसर्पयोगाच्या कालावधीमध्ये बालकांचा जन्म असेल तर त्याप्रमाणे तुम्ही त्यावर उपाय करा, आणखी त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. आजकाल ज्योतिषी कुठल्याही कुंडलीत कालसर्पयोग आहे असे सांगतात, आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. तर त्याला तुम्ही बळी पडू नका. आणखी तुम्ही कुंडली तुमची पाहून घ्या. आणखी केतू आणखी राहू कुठे आहेत ते बघा, आणखी त्याच्यामध्ये सर्व ग्रह आहेत का ते पहा, आणखी त्यानंतरच कालसर्पयोग आहे असे समजा. आणखी यामध्ये तुम्ही बघू शकताय मंगळ हा कर्क राशीला म्हणजे नीच राशीला आहे, परंतु तो लवकरच सिंह राशीला जाईल. आणखी तो जवळजवळ 1.5-2 महिन्यांनी केतू या ग्रहाजवळ जाईल, आणखी त्यामुळे विस्फोटक परिस्थिती निर्माण करेल. त्यामुळे जे या जगामध्ये युद्धस्थिती चालू आहे, रशिया युक्रेन, इस्रायल इराण, इस्रायल हमास, भारत पाकिस्तान, चीन तैवान अशा प्रकारे जे संघर्ष झालेले आहेत त्याचा विस्फोट होण्याची शक्यता यावेळी होऊ शकते. मंगळ केतू युती होईल, आणखी त्याचबरोबर समोर राहू देखील आहे. त्यामुळे अशी विस्फोटक परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते. त्यासाठी पाहायला लागेल आपल्याला मंगळ आणखी केतू हे जवळ केव्हा येत आहेत. केतू हा कापाकापी करणारा ग्रह आहे, मंगळ देखील तसाच आहे. केतू म्हणजेच धड शिर नसलेले धड आहे,
आणखी मंगळ हा मारामारीचा आणखी हत्येचा कारक आहे, शस्त्राचा कारक आहे. त्यामुळे यापुढे अशी परिस्थिती येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपल्या कुंडलीत असा योग असेल त्यावर उपाय जरूर करा. एखाद्या जाणकार ज्योतिषीकडून तुम्ही ते जाणून घ्या उपाय, आणखी त्याप्रमाणे तुम्ही उपाय त्यावर करा. कोणीही सांगितले म्हणून उपाय करू नका, कारण जर चुकीचा उपाय केला तर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ही माहिती होती कालसर्पयोगाची. आपल्याला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा व्हिडिओला, आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ.